अरे वेड्या, मंदिराच्या पायऱ्या झिजवून तासनतास कडक उपवास करून आणि अंगाला राख फासून तू कोणाला शोधत आहेस? वेगवेगळ्या मंदिरात जाऊन मोठमोठ्या देणग्या देऊन आणि लोकांसमोर स्वतःला मोठा भक्त दाखवून तुला खरोखरच मनाची शांती मिळाली आहे का? मी एवढी पूजा करतो, एवढे जप करतो, तरीही स्वामी माझ्यावर प्रसन्न का होत नाहीत? हा प्रश्न विचारून तू स्वतःलाच का फसवतो आहेस? हा व्हिडिओ आज तुझ्यासमोर उगीच आलेला नाही. जेव्हा जेव्हा माणूस भक्तीच्या नावाखाली बाह्य कर्मकांडात आणि दिखाव्यात अडकतो, तेव्हा त्याला भक्तीचा खरा आणि शुद्ध मार्ग दाखवण्यासाठी मला यावं लागतं. भक्तीचा हा खोटा, अवान्य आणि बाह्य जगाला दाखवण्यासाठी देवाची सेवा करणे आता बंद कर. शांत चित्ताने ऐक. आज तुझा हा स्वामी तुला सांगत आहे की मला नक्की काय आवडतं आणि खरी भक्ती कशात आहे. मनातली ही भ्रामक कल्पना बाजूला ठेव आणि माझ्या शब्दांवर विश्वास ठेव. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू नेहमी विचार करतोस की जितकी मोठी पूजा असेल तितका मोठा सोन्याचा हार देवाला चढवला जाईल, तितका देव जास्त प्रसन्न होईल. पण वेड्या, मला सांग, ज्याने हे संपूर्ण विश्व निर्माण केले, ज्याच्या एका इशाऱ्यावरही सृष्टी चालते, त्याला तुझ्या सोन्या चांदीची किंवा पैशाची काय गरज आहे? ज्याच्या एका इशाऱ्यावरही सृष्टी चालते, त्याला तुझ्या सोन्या चांदीची किंवा पैशाची काय गरज? मला तुझ्या महागड्या वस्तू नको आहेत. मला फक्त तुझा निर्मळ भाव हवा आहे. अनेक लोक मला पाहतात की ते दिवसातून 5 वेळा आरती करतील, पण घरातल्या वृद्ध माता-पित्याला पाण्याचा ग्लासही वेळेवर देणार नाहीत. बाहेर जगाला दाखवायला स्वामींचे मोठे फोटो गळ्यात घालतील, पण पाठीमागे लोकांची निंदा आणि फसवणूक करतील. अशा भक्तीला मी भक्ती मानत नाही. तो केवळ एक व्यापार आहे, जो तू देवाशी करण्याचा प्रयत्न करतोस. भक्ती ही कधीच दाखवण्याची गोष्ट नसते. ती तर आतून जगण्याची गोष्ट असते. कडक उपवास करून तुझे मन भुकेलेल्या व्यक्तीचा हेवा करत असेल, तर त्या उपवासाचा काय फायदा? उपवास शरीराचा नाही, तर मनातील वाईट विचारांचा करायला हवा. जेव्हा तू तुझ्या ताटातील अर्धी भाकरी एखाद्या भुकेल्या कुत्र्याला किंवा गरिबाला देतोस, तेव्हा त्या जीवाला मिळणारे समाधान हीच माझी खरी पूजा असते. ज्या हातांनी कोणाला मदत केली जाते, ते हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या हातांपेक्षा कितीतरी पटीने पवित्र असतात. माझ्या दरबारात गरिबाचा 1 रुपया आणि श्रीमंताचे करोडो रुपये एकाच तराजूत तोलले जातात. कारण मी माणसाचा खिसा नाही, तर त्याचे अंतःकरण बघतो. अनेकदा भक्तांना वाटते की स्वामींचे नामस्मरण फक्त देवाऱ्यासमोर बसून केले पाहिजे. पण मला सांग, तू जेव्हा रस्त्यावरून चालताना एखाद्या दुःखी माणसाला धीर देतोस, एखाद्या प्राण्यावर दया दाखवतोस, तेव्हा तू नकळत माझीच सेवा करत असतो. सृष्टीतील प्रत्येक कणात, प्रत्येक जीवात माझा वास आहे. मग तू जर माझ्याच माणसांचा द्वेष करत असशील, तर मंदिरात येऊन माझ्या मूर्तीसमोर डोके टेकवण्याचा काय अर्थ उरतो? अंतःकरणाची शुद्धता हीच खरी भक्ती आहे. मनात कोणाबद्दलही आकस, मत्सर किंवा अहंकार न ठेवता जेव्हा तू श्री स्वामी समर्थ या नामाचा एक जप जरी मनापासून करतोस, तेव्हा तो जप थेट माझ्या हृदयापर्यंत पोहोचतो. लोकांना दाखवण्यासाठी किंवा समाजात स्वतःला धार्मिक सिद्ध करण्यासाठी देवधर्म करू नकोस. भक्ती ही एकांतातली, शांत आणि पवित्र असायला हवी. जेव्हा तू पूर्णपणे शरणागत होतोस, तेव्हा तुझे सर्व सुख, दुःख, पाप, पुण्य माझ्या चरणांवर सोडून देतोस, तेव्हा मला तुझी काळजी घ्यावीच लागते. मला मिळवण्यासाठी तुला जंगलात जाण्याची किंवा संसार सोडण्याची गरज नाही. तू जिथे आहेस तिथेच राहून प्रामाणिकपणे तुझे कर्तव्य कर. लोकांना मदत कर आणि मनात माझा विश्वास ठेव. हाच भक्तीचा सर्वात सोपा आणि खरा मार्ग आहे. उठ आता, मनातील हा कर्माचा आणि दिखाव्याचा गोंधळ थांबव. देवाऱ्यासमोर डोळे बंद करून बसण्यापूर्वी स्वतःचे मन साफ कर. आजपासून जेव्हा तू कोणाशी बोलशील, तेव्हा प्रेमाने आणि आदराने बोल, कारण समोरच्या व्यक्तीमध्येही मीच बसलो आहे. बाह्य कर्मकांडाचे ओझे फेकून द्या आणि शुद्ध प्रेमाने माझ्याशी जोडला जा. जोपर्यंत तुझा माझ्यावर निस्सीम विश्वास आहे, तोपर्यंत तुला इतर कोणत्याही गोष्टीची गरज भासणार नाही. मी तुझ्या हृदयात सदैव वास करत आहे आणि तुझ्या पाठीशी उभा आहे. अखंड लक्षात ठेव, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.